नमस्कार सगळ्यांना नमस्कार. दाजीला सुट्टी आहे, आज बुधवार. दाजीला सुट्टी आहे. तर काय आहे माहिती भावानं माहिती ना, बायकोच दाखवलं तुम्हाला इकडून दाखवलं असं. पोरी गेल्या शाळेत आणि मग अलीकडे काय झालंय, बायकोचेच माग स्वयंपाकाचं काम असतंय. पोरी घरी सुट्टी असल्या तर मग नाही, बायकोच नाही, मग पोरी काही करून नाही देत काही घरातलं. पण आता दाजी घरी असल्यावर मग बायकोलाच करावं लागतं. पहिलं मलाच करावं लागत होतं. बायकोचं म्हणजे तब्येत बरोबर नसायची ना, मग दाजीच घरातले काम करायचा. पण अलीकडे दाजीने टाकून दिले घरातलं काम. आहेत आता पोरी मोठ्याला झाल्यात, बायकोला दवाखान्यातून नेऊन आणली, ट्रीटमेंट देऊन आणलं. तेव्हा कुठेतरी बायको जरा थोडीफार हालायची लागली, तेव्हा मग घरातली काम करायला लागली बायको. मग दाजीला जरा थोडा आराम. दाजी काय सध्याच्याला बाहेरचीच कामं बघत, काय घरातली घरची काम सोडून दिली दाजीने, करीतच नाही. दळणं, परत काय ते मसाला कुटायचं, ही ती दाजी आता बघतच नाही. आपल्याला टाइमच नाही मिळत. आपलं सकाळच्या पारी आपलं उरकाता कामाचा जायचा टायमिंग होतो आणि मग काय कुठे टायमिंग आहे. त्याच्यात ही पावसाचं 2 दिवस झाला झिम सुरू आहे. बाहेर नुसतं पावसाचं वातावरण आहे, बाहेर झिम बारीक टिपका येतोय, बाहेर माणूस निघू बी शकत नाही, असलं वातावरण झालंय. आता काय आहे बघा, खाने का पीने का और क्या करने का, उड्या नाही मारने का, सोते. आता सोने का, आराम करने का दिनभर. हा एक दिवस भावानं महिने सुट्टी असती, मग आपलं तरी बी आज आराम नसतं बरं का. ही आता झडगं लागलंय, बाहेर पाऊस लागलाय म्हणून. नाही तर दाजी आता तालुक्याला असता, आपली स्कूटी सर्व्हिसिंग करायला नेली ना, पण ती काय पावसा पाण्यामुळं कॅन्सल झालं. दाजी याला नाही तालुक्याला, नाही तर दाजीची दुपारच बघा तालुक्याला गेली असते तिकडे. मस्त पैकी असं डाळीचं कालवण टाकलंय आणि चपात्या. तरी आता दळणं दळावं लागतं ना, दळणं दळावं लागतं. दाजीला काही सुट्टी नाही बघा. दळणं तिकडे नीट करून दळणं दळायची. काय ना दळणं करणार आहे मी, बायको चट दळीन ती. मी नाही दळणार. मी नाही घेतलं सारू बायको. मग काय, बाजरीचं आणि गव्हाचं पीठ आपलं 2-2 पायल्या नीट करून ठेवायचं. झालं आपलं काम. बघू 4-5 वाजता दळणं बी येतात, त्याच्याबरोबर आपली बी दळणं दळून टाकू. ते सारखीच गिरण चालू करायला परवडत नाही. त्याच्यामुळे एखादी आपली काय दळणं आली संध्याकाळची आपली दळली, परत दाजीला उद्या कामाला जायची गाई गडबड. जमाईला तिकडची भाजत आली ना, असं वाटतंय गरम गरम बेत, तिकडून चपाती गरम गरम, कालवण गरम गरम. हे एखादी चपाती जास्त खातय माणूस, 2 चपात्या खायच्या तिथं 3 चपात्या खातय गरमागरम. संभाषणात एक तर माझं असं उभा राहू देत नाही. अजून शिवण्याला डबा द्यायचा आहे, जाऊ उघडला तर बरं होईल बघा. काय सांगाय तुम्हाला सांगतो गावानं बहिण, बाहेर सगळं निघूची वाटत नाही असले काय बाहेर निघावं नेमकं. हा, आणि पाऊस तर मारण्याचा सांगितलाय. पावसाचा दिवस आहे आता, काय बदा पडावा मग. पण आता बदा पडायचं हे नाही ना, आखाड चालू आहे. आखाड श्रावणात असंच असतं. नाही श्रावणात नाही बरं, श्रावणात ऊन पडतं चांगल्यापैकी कडक. पाऊस येतो, पाऊस असलं येतं की येतो गड. पण या आखाडचा महिना म्हणजे ह्यो आषाढ महिना म्हणजे ही
पाळायला असते आता जिंदगीमध्ये असते या महिन्यात. आता आपल्या गावात काय ईद जत्रा तुम्हाला माहिती दरवर्षी राजी बायको फॅमिली घेऊन दाजी असं जात नाही बे ह्याला जत्रेला. पण 2-1 वर्ष झालं 2-3 वर्ष झालं काय सांगायचं तुम्हाला जाणच टाकून दिलंय राव आपलं जाता येता काय दर्शन घ्यायचं थांबायचं फिरायचं जत्रेत ही टाकूनच दिलंय. नाही तर दरवर्षी तुम्हाला तर व्हिडिओ असायचं खातोबाच्या हाकी बाबा लय मोठी जत्रा असती अख्ख्या महाराष्ट्रातून लोक येतात. हा आपलं व्हिडिओ बी लय असायचं तिथं. आता सध्या म्हणजे मीच कुठं जात नाही. पोरीला मस्त वाटतंय की आई बापानी इकडे फिराय घेऊन जावा तिकडे फिराय घेऊन जावा. काय एकमेव फक्त एक द्यास धरलाय बाय पुण्याने तुम्हाला दाजीनी काम करणे आणि पोरीला पुढं भवितव्य फिरण्यात टाइम वेस्ट नाही करत नाही काय नाही काय नाही. तेवढा वेळ कामात दिला तर आपलं भविष्यात काहीतरी करू असं. हा जीवनातला एक एक क्षण किमती आहे भावा बहिणींनो. बरोबर का नाही. मग आज करू उद्या करू आज करू उद्या करू म्हणून जायचं ही होऊ. चपाती बी असे की 2 चपात्यात माणूस बाजूला झाला पाहिजे. हा ते तसल्या चपात्या नाही एवढे पुरे चपात्या त्या आपण तर आपल्याला चपात्या सिटीत तसेच असेल एवढे पुरे ते काय एवढे 10 पुऱ्या खाल्ल्या दाजीने तरी दाजीचं पोट बघायचं नाही भरायचं नाही त्याने. ही गावठी चपाती या गावठी चपाती भल्या मोठाल्या. आणि सिटीतल्या माणसांना ह्या चपात्या जुळणार नाहीत. मग त्यांनी काय अर्ध्या चपातीच पोट भरल. तसं आज बायको बी नादवली बरं का. बायकोची देण्यातून गेलं बायकोच्या डोक्यात आला तर लगेच म्हणे चला चालू करा. नको बाळ मला नको हे असले चिडचिडीचं बी बाहेर. हे लय बेकार रस्त्याचं काम चालू आहे ना तर रस्ता म्हणजे काय सारा चिखलच. नको नको झालं रस्त्याने येऊशी वाटाणा जाऊशी वाटाणा गाडी चालूशी वाटाणा इतकी बेकारी रस्ते. चला जेवण कराय भावानं जेवायचं आता भूक लागली जरा पोटात कावळा वाढायला लागलं त्याची आधी बायकोनी तयारी केली बघा स्वयंपाकाची. तिकडच्या कामाला लागेल ना बहिणीनं माझं नुकसान होतं काय सांगावं तुम्हाला. तिकडचं नुकसान होतं माझं. मशीन्स असं मग इकडचं तिकडं 400-500 रुपये रोज पडतो मला या टायमात एवढ्या वेळा. मला वाटतंय काय माहिती का मी आता जेवण ठेवून करू आपण एवढे जण नीट करून ठेवतो म्हणजे अरे मी नाही काय आता मी नाही एवढं चपात्या करून पडणार आहे गप जाऊन तिथे. बरं जाऊ दे मी दळण नीट करतो आपले 4-5 वाजता मग दळू 4-5 वाजता दळायला बी भाजीपाला संपलाय सगळा तालुक्याला जावं लागेल 4-5 वाजता. आला पाऊस तर मरू दे वर तिकडे जाऊ दे कोण तिकडे भिजत जायचं पाऊस थंडी गाठल्या उठायचं नाही विचार करणार. काय जाईन सकाळचं मंडईतून घेऊन येईन मग काय करणार. सकाळची ते पावसा पाण्यामुळे बेकारी होईल चिडचिड तसं उघड्याने वाटतंय बरं बाहेर का पण ऊन पडायला पाहिजे. एकदा ऊन तावलं ना मग काय बघत 5-6 मग तुम्हाला काय बायको वाटली काय असेल तशी.
कशी न तशी. म्हणजे जडी अशी काम कंटाळी. आव आता काय आहे, जाऊ द्या. बशी बशी बघा आता पुरे हाताखाली आल्यात म्हणून दिलंय हे करून. विचार करेन. विचार करत नाही. माणसाची मन आहे, माणूस चांगलं दणादणा असलं ना दणादणा काम करतो. पण माणसाचं काय दुखत फुकत असल्यावर मन नाही लागत कशावर माहितीये का. बरोबर आहे. समोरच्या कॅमेरा भाऊन बनवून दाखवतो कालवण मस्त बघी बनवून बघा. गरम गरम चपाती कस काय. नादच नाही करायचा. बायकोच्या हाताला टेस्टच लई खतरनाक भारी. काय सांगायची. बायकोनी जर स्वयंपाक केला तर मग दाजी वर पोर 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 पो खाते. झाली कालवण नादकोळा डाळीची. चला जेवण करायचंय आता. भूक लागली इथं होई. झालं का तुझं. मग ते नंतर कर चपात्या. बस लई चपात्या झाले. हा मी ठेवून आलो ते. अरे लई चपात्या झाल्या मस्त. मग बघ आत्ताच भागलं ना. हा भागत नाही. बस कर. करू द्या. आपल्याला गरम गरम खायची सवय. दाजी लागली भूक म्हणून दाजी लागली माझ्या मागं हात धरून. बस कर बस कर. बस कर म्हणतोय मी. घेऊ का जेवा. मी बसून जेवा. हा चला भाऊ मी जेवण करतो आता. काय मग आता. आणि आपले काय काम राहिले ती करावं लागेल आता. काय माहिती का भावानं बहिण. बायको मध्ये चपात्याच करायच्या सगळ्या. तो मग मी बसून परत जे जे तवर माझ्या जीवाला चैन नाही पडायचं. काय करावं नेमकं. नाही त्यावेळेस मग तिकडे कंबार दुखतोय पाठाण आवड दुखतोय. कंबर दुखतंय की माझं. हा मग म्हणून म्हणतोय तुला आपलं बस कर. काय बा. कंबर घरात दुखतंय. लई चपात्या झाल्यात. 2-3 दिवस झाले कंबर माझं. या आबाळाने तर काय सांगायचं. माझं काय माहिती का नियोजन भाऊ मला गरम गरम चपाती खायची सवय. आणि एकदा चपात्या झाल्यावर मग गार होत्यात. मग खाऊची नाही वाटत. त्याच्यामुळं काय आहे,
बायको बर बिगर तेलाच्या चपात्या खाते, तेलाच्या नाही चपात्या खात. मला आवडतं ते. चला मग बाय बाय सगळ्यांना. बाय बाय.